नमस्कार. परांजपे कंपनी आणि श्री अंबिका अथर्वमस यांचे कॉन्ट्रॅक्ट असलेले श्री शेखर शिवाजी नवशे. तर परांजपे कंपनीने आपल्याला आता असं सांगितले की आम्ही सर्व मोल्डिंगचं सँडचं हे काम हे त्यांना अंबिका अथर्वमसला दिलेलं आहे, बरोबर. तर त्यासाठी असा झाला आहे की त्या 3 वर्षामध्ये माल उखरला गेला, त्याच्यामध्ये ते मोल्डिंग सँड भरली गेली, त्याच्यामुळे आपल्या मालाचं नुकसान भरपूर झालं. म्हणजे इथं देणारा, कॉन्ट्रॅक्ट देणारा आणि कॉन्ट्रॅक्ट घेणारा दोन्ही गुन्हेगार ठरतात. ते शेवटी सिद्ध होईल आता प्रेस कॉन्फरन्स आणि कोर्टामध्ये सिद्ध होईलच की. कारण कोर्टाने असं सांगितलं आहे की आता मी कोर्टात एक नोटीस केलं तर पत्रव्यवहार केला होता की हे चालतं का. तर कोर्टाने सांगितलं की त्यामध्ये चारही मालकी संमत असेल तरच चालेल, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट देणं लिगल आहे कंपनीला, असं आपल्याला कळवलं कोर्टाने. तर बघूया आता कोर्टातर्फे एक नोटीस जाईल त्यांना, त्याच्यामध्ये उत्तर देतील ते की तुम्ही जे काम केलं परांजपे कंपनी यांनी ते कितपत योग्य काम केलं. 4 मालकी संमती न घेता फक्त श्री अंबिका अथर्वमस यांना हाताशी धरून या गोष्टी सर्व केल्या गेल्या. मग हे कितपत योग्य आहे, कायद्याने योग्य आहे की चुकीचं आहे, हे मी सिद्ध करणारच आहे आणि 100% सिद्ध करणार. एवढं नक्की आहे की याच्यातला न्याय मी मिळवणारच, काही असं नका, न्याय तर मी मिळवणार. जर कायदा आहे, कानूनी आहे, व्यवस्था आहे ना, तर बघूया. एका जमिनीला 4 मालक आहेत. एका मालकाच्या संमतीवर जमीन आपण खांदून त्यावर कंपनीचा वेस्टेज कचरा भरू शकतो का, हे कोर्टच आपल्याला पुढं सांगेल. ते लवकरात लवकर यात्रेला आपले कॉन्फरन्स आहेत, त्यावर तुम्हाला सगळं दाखवलं जाईल की कसा मुरमुकरला होतो, मोल्डिंग सँड कशी टाकली जाते, कुठून येते, आणि जे मुरमुकरला गेला तो कोणाकडून उकरला गेला. आपल्याला व्हिडिओ फोटो उपलब्ध आहेत, सर्व फोटे सर्व उपलब्ध आहे आपल्याविषयी. इवन त्या माळावर आपण CCTV देखील लावला होता की रात्रीचा मुरुम चोरला जात होता म्हणून, सर्व दिसेल आपल्याला. तर कळलंच, प्रेस कॉन्फरन्स आपली यात्रेला आहे, ज्या दिवशी आपली यात्रा आहे त्या दिवशी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स असेल आणि आपल्या यूट्यूब चॅनल देखील सर्व गोष्टी लाईव्ह असतील. त्यावेळेस सर्वांनी उपस्थित राहा यूट्यूबला, तुम्हाला लिंक सोडली जाईल त्यावेळेस. ओके.